निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीची सौ शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे यांच्यासोबत चर्चा। राजसाहेब ठाकरे यांची धरण विरोधी संघर्ष समिती सोबत भेट घालून देण्याचे दिले आश्वासन। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापकीय अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ शर्मिलाताई ठाकरे 1 फेब्रुवारी रोजी वणी येथील दौऱ्यावर असताना मनसेचे यवतमाळ जिल्ह्याचे नेते आनंदभाऊ ऐंबडवार, राजूभाऊ उंबरकर, अनिलभाऊ मदापुरे, देवाभाऊ यांच्या पुढाकाराने निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची भेट मनसेचे नेते राजूभाऊ उंबरकर यांच्या निवासस्थानी झाली। यावेळी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख व संघटक सचिव श्री मुबारक तंवर यांच्या नेतृत्वात धरण विरोधी समितीच्या शिष्टमंडळाने निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबतचे निवेदन सौ शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे यांना दिले। शिष्टमंडळासोबत पैनगंगा प्रकल्पाबाबत चर्चा केली आणि पुढील काही दिवसात राजसाहेब ठाकरे यांची धरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची भेट घालून देण्याची विनंती केली असता सौ शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा धरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासोबत राजसाहेबांची भेट घालून देणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले। धरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळात मुबारक तंवर यांच्यासह कवठा येथील सरपंच पांडुरंग सिडाम, उपसरपंच अमित ठाकरे, रितेश आत्राम, सचिन जुंदरे हे सहभागी होते। सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख, न्यूज 24, आपकी आवाज। आपल्या यवतमाळ जिल्ह्यात नांदेड जिल्ह्याचे 95 गावं पोलीस क्षेत्रात आहे। निम्न पैनगंगा प्रकल्पापैकी 197 पक्षीय समिती आम्ही आंदोलन करतो। जवळपास 51 आमच्या नोंद झाले, 2-3 महिने आम्हाला आतमध्ये ठेवलं, परंतु आम्ही आतापर्यंत कुदळ सुद्धा मारून दिलेली नाही। आणि आमचं रास्त कसं याच्यात ते 46 गाव हे पेसामध्ये आहे आणि पेसा म्हणजे आदिवासी झोन मधली ग्रामपंचायत आहे। त्याच्या ग्रामसभेच्या परवानगीशिवाय शासनाला सुद्धा तिथं काही करता येत नाही असं नियम असल्यामुळे शासन थांबून आहे। पण आता कसं आहे, गावातलं वातावरण तंग करणं, काही तिथं दलाल पाठवणं हे करणं जरा चालू केलेलं आहे। 1046 कोटीचा भिंतीचं टेंडर झालेलं आहे। टेंडर कार्यरंभ आदेश नाही मिळाला। देवेंद्र फडणवीस यांचे पार्टनर आहे संचेती म्हणून, त्यांना ते टेंडर मिळालेलं आहे। मी स्पष्ट बोलतोय, कोणाला वाईट वाटायचं कारण नाही, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनीच आम्हाला काँग्रेसचं सरकार असताना सगळ्यात जास्त विरोधात आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनीच मदत केली आणि आता सत्तेत बसल्यानंतर तेच करण्यासाठी प्रयत्न करत आहे। आम्ही अधिवेशनात गेलो, इकडे 18 दिवस आम्ही साखळी उपोषण, 10 दिवस आमरण उपोषण 50 गावात एकाच वेळी। तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची अधिवेशनात भेट घेतली आणि तिथे आम्हाला सांगितलं आमच्या शिष्टमंडळाला, तर तुम्ही उपोषण आंदोलन मागे घ्या, आपण 15 दिवसात त्याच्यावर बसून राहिलं काही योगा करू। पण आज 1.5 ते पावणे 2 महिने झाले नाही, आणखी काहीच नाही। आणि राजसाहेबांचं 15 जानेवारीला लोकमत IBA एक मुलाखत होती, काही करा पण तुम्ही शेती देऊ नका। एक साहेबांना म्हटलं, ते वाक्य मी त्याच्यात लिहिलंय खाली, आणि साहेबांच्या एका वाक्याने आम्हाला म्हटलं, आता आम्हाला हे झालं, आम्हाला न्याय फक्त साहेबच देऊ शकते, राजसाहेबांशिवाय आता दुसरा न्याय आम्हाला कोणी देऊ शकत नाही। म्हणून आम्हाला आमची विनंती आहे, कृपया तुम्ही आम्हाला साहेबांची भेट द्यावी। मुंबईला, नागपूरला, कुठे साहेब असतील आम्ही येऊ, कारण आता 26 वर्ष गेलेत आहे। आता वयोमानानं आपण विचार करा, 26 वर्ष शेती करत आहे, काहीच बिलकुल। फक्त 2 गावं जे भिंतीचे होते त्याच्यातले काही लोकांना 1.25 लाखानं त्यावेळी शेती विकली, आज 1.25 लाख आहे। पहिले आम्ही जेव्हा आंदोलन केलं तेव्हा शेतीचे रेट 35,000 होते। आम्ही आंदोलन केल्यानंतर काही वर्षानं रेट 1.25 ते 1.5 लाख झाले आणि आता सरकार 10 ते 12 लाख रुपये घेऊन आमच्या मागे फिरत आहे द्या म्हणून, तरी आम्ही देत नाही। म्हणजे आपल्या आंदोलनाचा फायदा हे झाला, 35,000च्या 10-12 लाखावर गेली आणि तेच शेती जर इकडे 4वे मध्ये चालली तर त्याला 1 कोटी रुपये देतात आणि प्रकल्पात जाते त्याला तुम्ही 8-10 लाख रुपये देतात। शेतकरी ते एकच आहे, नक्षलवादी आतंकवादी म्हणून आमच्यात नाही घ्यायला द्याच्या असेल तर कोटी रुपये आम्हाला द्या, आमच्या एका पिढीचं भलं करून टाका। राईट आहे तिथं आम्हाला 1.5 लाख लोक 95 गावची विस्थापित होणार आणि शेती मिळणच नाहीये तुम्हाला। सगळं काही राजसाहेबांची त्या दिवशी मुलाखत प्रत्येक जण आम्ही ते बघितली आणि सगळ्याला फॉरवर्ड आमच्या ग्रुपवर केली। पैनगंगा प्रकल्पाचे आमचे 2 ग्रुप त्या 1000 लोकांचे, त्याच्यात आम्ही फॉरवर्ड केली। सगळ्या गाव घरोघरी राजसाहेबांची मुलाखत घेतली की शेती देऊ नका, काही करा, आणि त्यामुळे आमच्या मनात एक भावना झाली त्याच्यात आपल्याला विनंती आहे, आमची भेट घ्या।